वांद्रे अर्थातच बँड्रा खार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते मायानगरी मुंबईतील सेलिब्रिटींचे अलिशान बंगले, गगनचुंबी इमारती, आर्थिक केंद्र असलेल्या बीकेसी, शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री आणि खारदांडा परिसरातील कोळी वस्ती देखील. या परिसराला प्राचीन असा इतिहास आहे. 15व्या शतकात पोर्तुगीज या कोळ्यांच्या गावी आले आणि मग इथं ख्रिश्चनांच्या संख्येत वाढ होऊ लागली. पोर्तुगीजांनी इथं अनेक चर्चेस बांधले आणि याचमुळे हा परिसर ख्रिश्चन बहुल बनलाय. मात्र गेल्या काही वर्षांपासून इथं मुस्लिमांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. काळाच्या ओघात या परिसराला कॉस्मोपॉलिटन असं रूप धारण झालंय. वांद्रे खार म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते मायानगरी मुंबईतील सेलिब्रिटीजचे आलिशान बंगले, गगनचुंबी इमारती, आर्थिक केंद्र असलेली बीकेसी, शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री आणि खारदांडा परिसरातील कोळी बांधवांची वस्ती. या परिसराचा प्राचीन इतिहास आहे. 15व्या शतकात कोळ्यांचं गाव असलेल्या या भागात पोर्तुगीज आले आणि त्यानंतर इथं ख्रिश्चन धर्मियांची संख्या वाढत गेली. पोर्तुगीजांनी या परिसरात अनेक चर्चेस बांधली. तेव्हापासून ही वस्ती ख्रिश्चन बहुल बनली. मात्र गेल्या काही वर्षात या भागात मुस्लिम बांधवांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली. काळाच्या ओघात या परिसरानं कॉस्मोपॉलिटन रूप धारण केलंय. वांद्रे खार मुंबई उपनगरातील ही दोन पॉश उपनगरं. मुंबईकरच नाही तर देशभरातून मायानगरी मुंबईच्या दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांनाही या परिसराचं विशेष आकर्षण भागात आहे. मुंबईतील या पॉश परिसरात मराठी माणसांची मात्र पिछेहाट झाली आहे. वांद्रे आणि खार पश्चिम या भागात मराठी भाषिकांची लोकसंख्या अगदी नगण्य आहे. त्यामानानं वांद्रे पूर्वला मराठी माणूस तग धरून आहे. त्याला कारणीभूत आहे हे कलानगर आणि ही सरकारी वसाहत. वांद्रे आणि खार भागातून मराठी माणूस हद्दपार झाला असला तरी एकेकाळी ही मराठी भाषिकांची वस्ती होती. खरं तर ही दोन्ही कोळी समाजाची मूळ गावं. 1534 मध्ये कॅप्टन दिएगो दा सिल्वेरियानं वांद्रे काबीज केलं. मराठ्यांच्या ताब्यात वांद्रा हे जेमतेम 4 वर्ष होतं. पोर्तुगीजांनी हे गाव इंग्रजांना नंतर आंदण म्हणून दिलं. प्रामुख्याने शेती, भात शेती येथे केली जात असे, लागवड होत असे आणि म्हणूनच सालसेट हे नाव ह्या बेटाला पडलेलं होतं. आणि त्या बेटामध्ये वांद्रे हे एक खेडेगाव होतं. अगदी स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीजांनीच वांद्र्यात मोठमोठे चर्च बांधले. माउंट मेरी हे वांद्र्यातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय चर्च. सर्व धर्मातील लोक या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येतात. हे या चर्चचं वैशिष्ट्य. 1575 मध्ये बांधण्यात आलेलं सेंट अँड्र्यू चर्च हे इथलं सर्वात जुनं चर्च आहे. याखेरीज बांद्र्यात आपल्याला अनेक चर्चेस पाहायला मिळतात. माउंट मेरी, सेंट पीटर, सेंट अँड्र्यू, सेंट थेरेसा, सेंट ॲने, फ्रान्सिस डॅसिसी अशी अनेक चर्चेस आपल्या नजरेस पडतात. बहुतांश चर्चेस इथं पोर्तुगीजांनी उभी केली आहेत. पोर्तुगीज लोक जेव्हा आले तेव्हा त्यांच्याबरोबर ख्रिस्ती धर्मगुरूही आले आणि त्यांना पोर्तुगीजांनी प्रोत्साहन दिल्यामुळे ख्रिस्ती धर्मप्रसार इथे वाढू लागला. आजही वांद्रे इतिहासाच्या खाणाखुणा अंगावर घेऊन मिरवतोय याची जाणीव आपल्याला बांद्र्यात फिरताना होते. इथं जुन्या आणि भव्य दिव्य चर्चेस बरोबरच जुने बंगलेही दिसतात. हे बंगले आणि छोट्या छोट्या गल्ल्या ही वांद्र्याची अजून एक ओळख. (1876) पर्यंत वांद्र्याला महापालिकेचा दर्जा प्राप्त झाला. मात्र 1950 मध्ये वांद्र्याचा मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला. पोर्तुगीजांकडून वांद्रा हे इंग्रजांच्या ताब्यात आलं आणि वांद्र्याच्या विकासाला सुरुवात झाली. 12 एप्रिल 1867 मध्ये पहिली रेल्वे ही चर्चगेट ते विरार दरम्यान धावली. त्यावेळी वांद्रे स्टेशनला थांबा होता. वांद्र्यात रेल्वे आणि बस आली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर वांद्र्यानं काट टाकली. इथं मोठमोठ्या इमारती वांद्र्यात उभ्या राहू लागल्या. बांद्र्याला खेटूनच असलेलं दुसरं उपनगर म्हणजे खार. खार हे उपनगर बांद्रा आणि सांताक्रूज या दोन उपनगरांच्या मध्ये वसलेलं आहे. खारा या मराठी शब्दावरून खार असं नामकरण या उपनगराचं झालं. सध्याचं खार हे सेलिब्रिटीज आणि बिझनेसमन्स यांच्या निवासासाठी प्रसिद्ध आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या आघाडीच्या कलाकारांबरोबरच इतरही अनेक नावाजलेले कलाकार वांद्रे आणि खार परिसरात राहतात. खार रोड अर्थातच खारदांडा इथं पूर्वीपासून कोळ्यांची वस्ती आहे. खारचा चेहरा मोहरा बदलला तरी कोळी वस्ती अस्तित्व टिकून आहे.
दांडपाडा, मधालपाडा, वेतालपाडा, कोटपाडा, पाटीलपाडा, वरिणपाडा असे अनेक पाडे इथं होते. निवासीकरणाच्या रेट्यात इथले मूळ रहिवासी विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. हे आमची जागा ही आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य काळापूर्वीपासून म्हणजे जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनची ही जागा आरक्षित आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये याची नोंद आहे. पण आता अशा समस्या आहे की ह्या जागेवर आता बिल्डरांनी डोळा ठेवला आहे. जागाही कमी पडते आणि आमची अपेक्षा अशी आहे का सरकारकडनं आणखीन भेटावी म्हणून आमची हे आहे. आणि त्याशिवाय बिल्डर बी त्रास विरोध करतात, हे करतात. वांद्रे आणि खार पश्चिम ख्रिश्चन बहुल आणि कॉस्मोपॉलिटन आहे. मात्र वांद्रे पूर्व हे अलीकडच्या काळात वसवण्यात आले. 126 एकरावर भराव टाकून वांद्रे पूर्व ही वसाहत उभी करण्यात आली. कलाकारांसाठी कलानगर ही कॉलनी उभारण्यात आली. आचार्य अत्रेंच्या पुढाकारातून साहित्य सहवास उभं राहिलं. वांद्रे पूर्व असे काही भाग पूर्वी नव्हताच. वांद्रे पूर्व हे संपूर्ण खाडीने भरलेलं खाजण होतं आणि ह्या खाजणावर भर घालून ही मोठी जागा तयार केली गेली. आता मात्र वांद्रे पूर्व चांगलंच बदललंय. मुंबईतील पहिला स्काय वॉक वांद्रे पूर्वलाच बांधण्यात आला. जवळच हायवे झाल्यानं इथं आता चांगलीच गजबज असते. महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल ठाकरे कुटुंबियांचं मातोश्री हे निवासस्थान याच परिसरात आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचं बालपणही साहित्य सहवासात गेलं. वांद्रे पूर्वला असलेलं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थातच बीकेसी केवळ मुंबईतीलच नव्हे तर देशातील आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे. या इमारती आणि इथल्या कंपन्यांच्या कार्यालयात होणारे व्यवहार ही भारताची खरी आर्थिक ताकद आहे. वांद्रे आणि खार परिसरामध्ये आजही आपल्याला इतिहासाच्या खाणाखुणा पाहायला मिळतात. खार परिसरामध्ये कोळी बांधव आजही आपल्याला पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना पाहायला मिळतो. मात्र वांद्र्यात परिस्थिती वेगळी आहे. इथला कोळी बांधव आता परागंदा होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. इथं मराठी भाषिकांची संख्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच शिल्लक राहिलेली आहे. तर अमराठी भाषिकांची संख्या इथं वाढत आहे आणि म्हणूनच काळानुरूप इथे राजकीय समीकरणही बदलत आहेत. या राजकीय स्थित्यंतराचा आपण वेध घेणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर. बांद्रा आणि खार या उच्चभ्रूंच्या परिसरात मराठी टक्का खूपच कमी आहे. इथल्या राजकीय समीकरणांवर नजर टाकल्यास गेल्या काही वर्षांपर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने इथं जोरदार मुसंडी घेतली आहे. वांद्रे पूर्व सोडता शिवसेनेला या कॉस्मोपॉलिटन परिसरात अजूनही वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचं तर इथं अजिबातच अस्तित्व नाही. MIM हा नवा पक्ष मात्र आता सगळ्यांसमोर आव्हान उभं ठाकत आहे. अगदी सुरुवातीपासून वांद्रे आणि खार पश्चिम हा विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला होता. दरम्यान आणीबाणीनंतर जनता पक्षाकडून राम जेठमलानी खासदारपदी इथून निवडून आले. याखेरीज 1980 मध्येही ते भाजपकडून इथून निवडणूक जिंकले होते. पुढे सलग 3 वेळा इथल्या जनतेनं अभिनेता सुनील दत्त यांना लोकसभेत पाठवलं. तर 1996 आणि 1998 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसकडून ही जागा हिसकावून घेतली. मधुकर सरपोतदार हे या परिसरातून लोकसभेची निवडणूक जिंकले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसनं आपला हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. सुनील दत्त यांचा इथल्या जनतेशी संपर्क होता. सुनील दत्त यांच्यानंतर त्यांची कन्या प्रिया दत्त यांनीही या भागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या खासदार म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. त्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा राजकीय सामना इथं रंगणार आहे. जुमलेवर सरकार आलेली आहे मला असं वाटते. पण आता बघूया, कॉर्पोरेशन आहे पुढे आणि मला नक्की असं वाटते की जनताला माहीत पडलेलं आहे की जुमला काय आणि काम करणारा माणूस कोण आहे. आणि नक्कीच ते मला विश्वास आहे इकडे बांद्रा खारचे जनताला की ते परत काँग्रेसला निवडून देणार. विधानसभेचा विचार केल्यास रामदास नाईकांच्या रूपात इथं युतीला पहिलं यश मिळालं. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आशिष शेलारांनी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला. सध्या खासदार आणि आमदार हे दोन्ही भाजपचे असल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या आशा उंचावल्या आहेत. सर्व समाजाच्या व्यक्तींनी आम्हाला समर्थन द्यायला सुरू केलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींनी दिलेला नारा सबका साथ सबका विकास या कल्पनेतनं आम्ही काम करतो. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये HOS भागामध्ये 6 मध्ये आज आमचा 1 नगरसेवक आहे, 6 मध्ये किमान 5 आणि कमाल 6 नगरसेवक निवडून आणण्याच्या दिशेने आमची भूमिका सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय संघर्षात आणखी एका पक्षानं शिरकाव केलाय आणि तो म्हणजे MIM. हा परिसर मुस्लिम बहुल असल्यामुळे MIMनं इथं जोर लावलाय.
फर्स्ट टाइम चुनाव लड़ रहे हैं यहाँ पर कॉरपोरेशन का, तो हमारे पास एक एजेंडा है। हमने देखा है किस तरह से कॉरपोरेटर्स ने जीत कर तो आए, वोट बैंक बन के राजनीति की, मगर जीत के आने के बाद उन लोगों ने एरिया वालों के लिए कुछ नहीं किया। MIMचा तसा महाराष्ट्रात फारसा हे नाही आहे, प्रभाव नाही आहे. जो काय होता ते आमदार त्यांनी निवडून आला तेवढ्यापुरता होता. आता बांद्रामध्ये, बांद्रा पश्चिमेला म्हणा किंवा इकडे म्हणा, क्वचित तसं मुस्लिमाचं कळलेलं आहे, बहुमत असं वाटलेलं आहे. पण सर्रास लोक हे ख्रिश्चन असो की मुस्लिम असो ते काँग्रेस विशेषतः काँग्रेसला पूर्वी द्यायचे. आता भाजपला देखील त्याची मतं पडायला लागले, शिवसेना देखील मतं पडायला लागले. ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या या परिसरात वांद्रे पूर्व वगळता शिवसेनेला विशेष प्रभाव पाडता आला नाही. युतीमध्ये बऱ्याच वेळा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष लढलेली आहे आणि त्याच्यामुळे साहजिक ज्या वेळेला युती असते आणि जिथे जो लढत असतो त्या पक्षाचा पाया तिकडे मजबूत होत असतो. आणि आम्ही आजपर्यंत तिथे कधीही आमदारकी लढलो नव्हतो. मागच्या वेळेला अगदी शेवटच्या टोकाला युती तुटली आणि त्यामुळे आम्हाला तिकडे लढावं लागलं. परंतु आता आम्ही प्रयत्न करतोय की तिकडे देखील आमच्या पक्षाची पाळंमुळं मजबूत होतील. गेल्या महापालिका निवडणुकीत 6 पैकी 4 काँग्रेस, 1 भाजप आणि 1 मनसे असे नगरसेवक निवडून आले. मात्र मनसेच्या नगरसेवकानं पुढे शिवसेनेत प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. वांद्रे खारदांडा परिसराचा विचार केल्यास 2 नगरसेवक हे काँग्रेसचे तर खार सांताक्रूजमध्ये 1 भाजपचा नगरसेवक आहे. काँग्रेसकडून हिसकावून घेण्यात आलेल्या वांद्रे आणि खार पश्चिम विभागामध्ये भाजप आपली पाळंमुळं रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर काँग्रेसही पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल. तर दुसरीकडे MIM सारखा पक्ष नवी राजकीय समीकरण तयार करून भाजपसमोर आव्हान उभं टाकतं का आणि शिवसेना आपला वांद्रे पूर्वचा गड कायम ठेवते का किंवा कायम राखते का, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. वांद्रे खारवर राजकीय सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र वांद्रे खार या उच्चभ्रू परिसरातील समस्या वर्षानुवर्ष कायम आहेत. या समस्यांचा वेध आपण घेणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर. वांद्रे आणि खार परिसरामध्ये अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय नेते राहतात. याचमुळे या परिसरामध्ये कोणतीही समस्या नसेल असं तुम्हाला वाटत असेल, मात्र या परिसरालाही समस्यांनी वेढा घातलेला आहे. खरं तर मुंबईतील पहिला स्कायवॉक वांद्रे पूर्वला झाला, मात्र तरीही वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या या 2 उपनगरांमध्ये आहे. इथं उत्तुंग इमारतींची संख्या झपाट्यानं वाढतीये. ही उच्चभ्रू वस्ती असल्यानं वाहनांची संख्या मोठी असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. विशेषतः ऑफिसच्या वेळात इथं प्रचंड वाहतूक कोंडी होते. हिल रोड आणि लिंकिंग रोडवरील शॉपिंग मार्केटमुळे या रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. वाहतूक कोंडी ही इथली आज प्रमुख समस्या असली तरी भविष्यात यापेक्षाही गंभीर समस्या वांद्रेकर आणि खार वासियांना भेडसावू शकते. वाढत्या लोकसंख्येनुसार पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे. महापालिकेनं भविष्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नसल्यामुळे पाण्याचं संकट घोंगावतंय. भविष्यात मलनिस्सारणाची समस्याही निर्माण होऊ शकते. आमच्या ह्या बिल्डिंग 60 वर्षापूर्वीच्या आहेत. त्याला 60 वर्ष झाल्यानंतर ह्या सगळ्या म्हणजे मलनिस्सारण वगैरे ह्या सगळ्या पाईपलाईन वगैरे सगळ्या फुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा सगळ्या पाणी म्हणजे जे पिण्याचं पाणी आहे त्याही जुन्या झालेल्या आहेत पाईपलाईन. ह्या सर्व नवीन व्हाव्यात आणि हा सर्व ह्याच्यातनं आमची सुटका व्हावी एवढीच आमची इच्छा. आणि ज्या आम्हाला सरकारने सांगितलं होतं अच्छे दिन येणार, ते अच्छे दिन हे असे नको आहेत आम्हाला. अच्छे दिन म्हणजे दुसरं काहीतरी तुम्ही हे GR वगैरे काढून आम्हाला द्याव्यात आणि आमच्या समस्या सोडाव्यात. सिलिंग कोसळलंय, अक्षरशः शिगा आहेत, सगळ्या सडलेल्या आहेत. त्यामुळे कितीही प्लॅस्टरिंग करा काही उपयोग होत नाही. रोज झोपताना वरती बघायचं म्हणजे मला सकाळी दिसेल की नाही, ही परिस्थिती आहे. दूषित पाणी येत आहे कारण ते गटाराचं पाणी सगळं मिक्स होत आहे. सकाळी सगळं पाणी दूषित असतं त्यामुळे आजारी पडतात मुलं. हे सगळं चालूच आहे आणि पाणी तर नाहीच आहे आणि जे येतं ते असं येतंय. तर मला हेच विचारायचं आहे की 2-4 बिल्डिंग कोसळून जीवितहानी झाल्याशिवाय सरकार जागा होणार आहे की नाही. वांद्रे पूर्वला जिथं मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतो त्या माडाच्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित आहे. Right from the ceiling, all the traffic comes down this side. So it is peak time. There's bumper to bumper traffic. The condition of the road has been very bad. It was last redone maybe about 8-9 years ago. जैसे आप इसको देखोगे तो ये इतना पानी भरा हुआ है, यहाँ पे मच्छर ही मच्छर है, सारे लोग बीमार पड़ जाएंगे. बस यही हमारी प्ली है कि कोई खड़े के कुछ करे इसके बारे में. यहाँ पे सुपरवाइजर्स लगाए, काम जो है ढंग का करे और ईमानदारी का करे.
या 2 पॉश उपनगरांना झोपड्यांचा विळखा पडल्यामुळे हा परिसर दिवसेंदिवस बकाल होत चाललाय. वांद्रे आणि खार ही 2 उपनगरं आजही परकीयांचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर रुबाबात मिरवतात. आज या 2 आटपाट नगरांचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं आहे. भविष्यातही या उपनगरांचा विकास होणार असून इथली लोकसंख्याही वाढणार आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार इथल्या सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार की नाही हाच खरा प्रश्न आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.